मित्रांनो, तुम्ही करवंदाचं झाड कधी बघितलंय का? तर चला तुम्हाला मी करवंदाचं झाड दाखवतो. करवंद म्हणजे काळी मैना. काही काळी मैनाचं झाड आहे. अशा प्रकारे काळी मैना लागले इथं. एक तोडून दाखवतो मी. हाताला तर ये नाही, चढायला कुठून जागा आहे का? मित्रांनो, हे बघू शकता काळी मैनाचं झाड कशा प्रकारे असतं. हो का, अशा प्रकारे काळी मैना लागलेली असते. हा, काळी मैना. हो का, इथं लागली करवंदाचं झाड. तोडून दाखवतो मग. काळी मैना. चिक लागतोय पण हाताला. येवर मित्रांनो, मी आहे आता वाईला चाललोय. तर रस्त्यामध्ये आम्हाला करवंदाची झाडं दिसली, तर थांबव म्हटलं. मी पण करवंदाचं झाड बघितलं नव्हतं. अशा प्रकारे करवंदाची झाड दे इकडे, पाडू का? करवंद करवंदात चिक लागतंय का लय पण हाताला. हो का, वर ये वर. मित्रांनो, आता करवंद तोडून खातो, तुम्हाला दाखवतो कसं. त्याचं चिक लय उठतंय पण चिक. करवंद मस्त आहे. हो का, इथं लागलेलं दिसतं झाडा. या करवंद खायला डोंगरात आल्यानंतर करवंद खाऊशी वाटलेली कोमलला, म्हणून थांबलो एका ठिकाणी. पाक गोळा करते. हे करवंदाचं झाड आहे. आपल्यातल्या बऱ्याच लोकांनी पाहिलं नसेल अजून करवंदाचं झाड कशा प्रकारे असतं. हे बोरीचं झाड असतं, त्या टाईपच असतंय. सर काटा लय जोरात लागला मला करवंदाचा. आता बोरीच्या झाडाला बारीक काटा असते, त्याला मोठे टप्प्या काटे. बघू शकता कसे जबरदस्त करवंद बघा कशी लागलेली असतात, बोरीसारखीच. हो का, ही कच्ची. इकडे पिकलेली बघा. खाली कोमल गोळा करते. गावली का ग? पावशेर केली गोळा त्याने. काय करते ग? करवंद कसले असतात करवंद? मित्रांनो, बघू शकता करवंद. काळी मैना. काळी मैना दिसतेस तरुण. मित्रांनो, हाताला बघा चिक लागलाय सगळा काळी मैनाचा. पांढरा चिक असते ती लागलाय. शरदने किती गोळा केले. पिशवी टाकल्यात अजून. पिशवीत टाकल्यात अजून. पिशवी भरून आणली काय? थोडीच गावली. थोडीच गावली.